साताऱ्याच्या वडगावमध्ये बोगस मतदानावरून भाजप आणि एनसीपी आमने सामने आल्याचं पाहायला मिळालंय। बोगस मतदानावरून भाजप राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद झालाय। वडगाव हवेलीमधील मतदान केंद्रामध्ये काही काळ तणावपूर्ण परिस्थिती पाहायला मिळाली। पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप केल्यानं हा वाद मिटलेला आहे। जुन्नरमध्ये शेततळ्यामध्ये बुडून मृत्यू झालेल्या चिमुकल्यांच्या कुटुंबाला एकनाथ शिंदेंकडून मदतीचा हात देण्यात आलाय। इनामदार कुटुंबाला शिवसेनेकडून 5 लाखांची मदत देण्यात आली आहे। एकनाथ शिंदेंकडून व्हिडिओ कॉल करून मृत मुलांच्या कुटुंबियांचं सांत्वन करण्यात आलंय। मुक्त हो गए, पानी के अंदर डूब के मुक्त हो गए, इसलिए हम मदद चाहते हैं गरीबों के वास्ते है। साहब हमारे को विनती करो, जो भी मदद है तो हमको दो। बस बच्चे की दुआ है, उसके बाप की दुआ है और साहब की दुआ है। बस हमारे यही बोलना है, बस दे दो हम सब। भारतीय संघाने अंडर-19 विश्वचषक जिंकल्यानंतर कर्णधार आयुष म्हात्रेच्या घरी जल्लोष सुरू आहे। आयुष हा वयाच्या 5व्या वर्षापासून क्रिकेट खेळतोय। आयुषच्या आठवणींना त्याच्या कुटुंबियांनी उजाळा दिलाय। माझ्यासोबत त्यांची आई आहे, तर कशा भावना असतील? भावना आम्ही व्यक्त नाही करू, शब्दामध्ये त्या व्यक्त नाही करता येणार, पण खूप खूप भारी वाटते, प्राऊड फील होतंय की आमचा मुलगा आज इंडियासाठी रिप्रेझेंट त्याने केलेला आहे आणि त्याच्या अंडर वर्ल्ड कप आपल्या भारतासाठी आलेला आहे। हे खूप म्हणजे खूप प्राऊड फील आहे। कशा पद्धतीनं आयुष हा खेळत होता, आयुषची ही अचिव्हमेंट आणि कालचा विजय, तुमच्या भावना काय? आज त्यांनी जे देशाचं नेतृत्व म्हणजे देशाच्या वर्ल्ड कपसाठी भारतीय टीममध्ये निवड होणं, त्याच्यामध्ये निवड झाल्यानंतर त्याच्यामध्ये त्याला नेतृत्व करायला मिळणं आणि ते नेतृत्व करत असताना ते विश्वचषक तो जिंकणं ही सर्वात मोठी पूर्ण म्हणजे तो वर्ल्ड कपला जातानाच एवढा पॉझिटिव्ह होता की बाबा आम्ही वर्ल्ड कप घेऊन येणारच। म्हणजे त्यामुळे एक वेगळं प्राऊड होतं की ह्या मुलाला सॅल्यूट आहे, कारण त्यांनी त्याची जिद्द आहे ती प्रत्येक वेळेला त्याच्या दाखवून दिली। आजी, कशा पद्धतीनं नाताचा आनंद एकदम मस्त वाटला आणि त्यांनी जिद्द त्यांनी पूर्ण केली। लहानपणापासून तो बॉल म्हणजे बॉलच त्याला लागायचा, कोणतंच खेळलं त्यांनी घेतलं नाही, खाण्यापिण्याचा हट्ट पण कधी केलं नाही, पण बॉल दिला की तो खुश। व्हिडिओ जर्नलिस्ट कमलेशसह विजय गायकवाड, TV9 मराठी, बस। नवी मुंबईमध्ये कचऱ्यापासून वीज निर्मिती प्रकल्प होणार असं म्हटलेलं आहे मंदा म्हात्रेंनी। माझ्या प्रकल्पामध्ये आले तर मी आंदोलन करणार असं मंदा म्हात्रेंनी म्हटलंय। नाव न घेता मंदा म्हात्रे यांनी गणेश नाईक यांना टोला लगावलेला आहे। काय नाही, आता प्रकल्प झाल्यावरच त्यांना उत्तर असेल। प्रकल्प जेव्हा तो होईल त्यावेळी ते त्यांना उत्तर असेल। माझ्यातर्फे व्हायचे ते होत राहणार, त्याला काय आहे का काही औषध? ज्याचं त्याला कळलं पाहिजे की आपण करतोय नवी मुंबईसाठी करतोय, हे माझं स्वतःच स्वार्थ आहे का? नाही, त्यांना काय आव्हान वगैरे द्याल का? आव्हान द्यायचं? दिलं जा त्यांच्याकडे, दिलं तर आव्हान आंदोलन करेगी।